विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून चाचपणी सुरू आहे। विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात आहेत। भाजपकडून अनेक इच्छुकांची नावं चर्चेत आहेत। राम सातपुते, संदीप जोशी, प्रमोद जठार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। राम सातपुते, जगदीश मुळीक, संदीप जोशी, संजय केनेकर, प्रमोद जठार, केशव उपाध्ये यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे। नेमकी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। विधान परिषदेसाठी भाजपचे इच्छुक उमेदवार आपण पाहतो। राम सातपुते, जगदीश मुळीक, संजय केनेकर यांच्या नावाची सध्या चर्चा रंगत आहे। संदीप जोशी, प्रमोद जठार, केशव उपाध्याय, नेमकी आता कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। विधान परिषदेसाठी भाजपचे इच्छुक उमेदवार सध्या समोर। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत। सुशांत, विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागा या भाजपकडे आहेत आणि 3 जागेसाठी इच्छुकांची मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये पाहायला मिळते। तब्बल 6 उमेदवार यासाठी इच्छुक आहेत। काय याबाबत सविस्तर माहिती? करण, विधान परिषदेचे 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्यानंतर आता या जागा ज्या आहेत त्या रिक्त झाल्या आहेत। त्यामध्ये भाजपचे 3 आमदार आहेत जे आता विधानसभेवर निवडून गेले। त्यामुळे भाजपमधून 3 नावांची कोण ते आमदार पुन्हा परिषदेवर जातील हे बघणं महत्त्वाचं असणार। मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार भाजपमध्ये विधान परिषदेवर जाण्यासाठी 6 जण जे आहेत ते इच्छुक आहेत। ज्यामध्ये राम सातपुते, जगदीश मुळीक, संदीप जोशी, केशव उपाध्ये, प्रमोद जठार, संजय केनेकर यांची नावं खरं तर आघाडीवर आहेत। आता यातील 3 जणांना कोणाला संधी देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार। मात्र भाजपकडून जी आता चाचपणी सुरू आहे त्यानुसार राम सातपुते यांचं नाव आघाडीवर। त्याचं मुख्य कारण म्हणजे राम सातपुते हे तरुण चेहरे आहेत, आक्रमक नेते आहेत, त्याचसोबत देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत। त्यामुळे राम सातपुते यांच्या नावाची चर्चा आहे। दुसरीकडे प्रमोद जठार यांच्या नावाची चर्चा असण्याचं कारण म्हणजे कोकणात भाजपनं मुसंडी मारलेली आहे। लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, भाजपला सर्वाधिक जागा ज्या आहेत ते निवडून आणता आलेल्या आहेत संपूर्ण कोकणात। त्यामुळे प्रमोद जठार हे जुने जाणते भाजपचे नेते आहेत, भाजपचे माजी आमदार देखील राहिले। त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर पाठवण्याचा देखील विचार होऊ शकतो। संजय केनेकर देखील एक वरिष्ठ नेते आहेत, देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आहेत, त्यामुळे त्यांच्या देखील नावाचा समावेश असू शकतो। जगदीश मुळीक देखील त्यांचा देखील समावेश होऊ शकतो। असं म्हणजे जी 6 नावं आहेत त्यापैकी 3 कोणाला तरी संधी मिळणार आहे। रस्सीखेच जोरदार आहे। मात्र या 6 पैकी 3 जण कोण असणार आहेत? कारण नावं जी आहेत ती सगळे जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत आणि भाजपसाठी एक विशेष योगदान या सर्व नेत्यांनी दिले। त्यामध्ये केशव उपाध्ये यांचं देखील नाव चर्चेत आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे केशव उपाध्ये गेली अनेक वर्ष भाजपची बाजू जी आहे ती माध्यमांसमोर मांडताना दिसत आहेत आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत। त्यामुळे त्यांना देखील संधी मिळणार का हे बघावं लागेल। त्यामुळे आता जी 6 नावं ज्यांची चर्चा आहे ती आपल्या हातात आलेली आहेत। त्या 6 जणांशी सध्या भाजपचे वरिष्ठ नेते बोलत आहेत। त्यातील आता 3 नावं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना फायनल करायचे आहेत। त्यामुळे या 6 पैकी 3 कोणाची विधान परिषदेवर वर्णी लागणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। करण, नक्कीच सुशांत, नेमक्या कोणत्या 3 नेत्यांची या विधान परिषदेसाठी वर्णी लागते हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तर विधान परिषदेसाठी आता इच्छुकांची यादी समोर आहे।